ठीक आहे बघा, लक्ष द्या. इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन द इव्हेंट लिस्नर्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण सगळे इव्हेंट लिस्नर्स बघितले. ठीक आहे, त्यानंतर ऍक्शन लिस्नर, आयटम लिस्नर, ऍडजस्टमेंट लिस्नर, त्यानंतर तुमचं विंडो लिस्नर, विंडो फोकस लिस्नर, माउस लिस्नर असेल, माउस मोशन लिस्नर, की लिस्नर, फोकस लिस्नर. ठीक आहे, ऑल दॅट लिस्नर वी हॅव स्टडीड अँड द मेथड्स रिलेटेड टू दॅट लिस्नर. सगळ्या मेथड आपण त्या ठिकाणी बघितल्या होत्या. ठीक आहे, नाव नेक्स्ट वी आर गोइंग टू सी that is the most important is nothing but adapter classes. Next concept is the adapter classes. ठीक है, now बघा what is mean by the adapter classes and how they are used for event handling. Event handling साठी कसे यूज केले जातात. ठीक है, before looking for the adapter classes, ठीक है, we will see what is the drawback of your event listeners. What is the drawback of event listeners? जेवढे काय तुमचे इव्हेंट लिस्नर्स आहेत त्या इव्हेंट लिस्नरचा प्रत्येकाचा ड्रॉबॅक. ठीक आहे, फर्स्ट ऑल द इव्हेंट लिस्नर्स आर द इंटरफेसेस. सगळे इव्हेंट लिस्नर्स काय होते तुमच्या ठिकाणी इंटरफेसेस होते. मीन्स व्हॉट, here we are going to implement that interface. आपण तो इंटरफेस काय करतो त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करत होतो. ठीक आहे, त्यामुळे लिहिताना लिहिलं होतं बघा, तुमच्या क्लासचं नाव एक्सटेंड्स फ्रेम इम्प्लिमेंट्स तुमचा लिस्नर, कुठला लिस्नर असेल तो. ठीक आहे, अँड वन ऑफ द ऍडव्हांटेज ऑफ इम्प्लिमेंटिंग द इंटरफेसेस ऑर लिस्नर इज दॅट यू कॅन इम्प्लिमेंट मोर दॅन वन इंटरफेसेस. तुम्ही एकापेक्षा जास्त इंटरफेस इम्प्लिमेंट करू शकता. याचा अर्थ काय, एकापेक्षा जास्त लिस्नर्स जर तुम्हाला ऍड करायचे असतील एका प्रोग्राम मध्ये तर तुम्ही ते त्या ठिकाणी ऍड करू शकत होता. लक्षात राहील, बट जस्ट बाय यू हॅव टू इम्प्लिमेंट द लिस्नर सेपरेटेड बाय दी कॉमा. प्रत्येकाच्या मध्ये फक्त कॉमा द्यायचा. ऍक्शन लिस्नर कॉमा, आयटम लिस्नर कॉमा, ऍडजस्टमेंट लिस्नर. ठीक आहे, number of listeners we are going to be implemented in a one class, right? That is the main advantage of your listener. तो तुमच्या लिस्नरचा मेन advantage होतं. ठीक आहे, but there is a drawback of your implementing the interface. इंटरफेस इम्प्लिमेंट करताना त्या ठिकाणी एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. कुठला ड्रॉबॅक आहे माहिती आहे का तो? ऑल मेथड्स लिहावे लागतात. All methods you have to implement it. This is the main drawback of your all the listeners. सगळ्या लिस्नरचा एकच ड्रॉबॅक आहे काय, all methods must be implemented. All methods must be implemented. This is the drawback of your all the listeners. आता काही लिस्नर्सला एकच मेथड आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा ऍक्शन लिस्नरला ऍक्शन परफॉर्म एकच मेथड आहे. त्यानंतर आयटम लिस्नरला स्टेट चेंज एकच मेथड आहे तुमचं. ऍडजस्टमेंट लिस्नरला ऍडजस्टमेंट व्हॅल्यू चेंज एकच मेथड आहे. बट देयर आर सम लिस्नर दोज आर हॅव्हिंग मोर दॅन वन मेथड्स. एकापेक्षा जास्त मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल, इफ युअर लिस्नर इज अ माउस लिस्नर. ठीक आहे, तर माउस लिस्नरच्या जवळपास 4 ते 5 मेथड्स आहेत. कुठला, माउस एंटर्ड, माउस एक्झिटेड, माउस क्लिक, माउस प्रेस्ड, माउस रिलीज. ठीक आहे, and if you want to implement your mouse listeners you have to implement all these methods of your mouse listener. ठीक आहे, सेम तुमच्या विंडो लिस्नर्स आहेत. विंडो लिस्नर जर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं असेल then there are 7 methods of your window listener and if you want to implement it you have to write all that methods. तुम्हाला त्या सगळ्या मेथड तुमच्या प्रोग्राम मध्ये लिहायला लागत होत्या. लक्षात राहील. ठीक आहे, सो दिस इज द ड्रॉबॅक ऑफ युअर इम्प्लिमेंटिंग द लिस्नर इव्हेंट लिस्नर्स अँड दिस ड्रॉबॅक इज ओव्हरकम बाय युअर अडॅप्टर क्लासेस. दिस ड्रॉबॅक इज ओव्हरकम बाय युअर अडॅप्टर क्लासेस. मीन्स व्हॉट, जेवढे काही तुमचे लिस्नर्स आहेत, जेवढे लिस्नर्स आहेत ज्याच्या
ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त मेथड्स आहेत, ऑल द लिसनर्स आर कन्वर्टेड टू अडॉप्टर क्लासेस. ऑल द मेथड्स आर कन्वर्टेड टू अडॉप्टर क्लासेस सो दॅट इट विल गिव्ह द पार्शियल इम्प्लिमेंटेशन ऑफ युअर इंटरफेस. पार्शियल इम्प्लिमेंटेशन ऑफ मेथड्स म्हणा. ठीक आहे. आता तुमच्याकडे माउस लिस्नरच्या 5 मेथड्स आहेत. 5 पैकी तुम्हाला एकच मेथड इम्प्लिमेंट करायची असेल, दिस कॅन बी डन बाय युजिंग अडॉप्टर क्लासेस, नॉट बाय युअर लिस्नर इंटरफेस. ठीक आहे. आता लिहितानाच लिहिले तिथं काय, अडॉप्टर क्लासेस. अडॉप्टर क्लासेस मीन्स हिअर वी आर गोइंग टू यूज अ क्लास. आपण इव्हेंट हँडलिंग करण्यासाठी क्लासचा यूज करणार आहोत. आतापर्यंत इव्हेंट हँडलिंग करण्यासाठी आपण कशाचा यूज केला, लिस्नर्स. आणि ते लिस्नर सगळे कसले होते, तुमचे इंटरफेस म्हणून वर्क होत होते, त्यामुळे इम्प्लिमेंट्स दिले होते त्या ठिकाणी. नाव वी आर गोइंग टू डू द इव्हेंट हँडलिंग बाय युजिंग द अडॉप्टर क्लासेस. ठीक आहे. वेअर बघा, आता ज्या ठिकाणी आपण माउस लिस्नर यूज करत होतो त्याच्याऐवजी आपण फक्त लिहिणार आहे माउस अडॉप्टर. ठीक आहे. ज्या ठिकाणी आपण विंडो लिस्नर यूज करत होतो, विंडो लिस्नर, त्याच्याऐवजी फक्त लिहिणार आहे आपण विंडो अडॉप्टर. ठीक आहे. मग अडॉप्टर क्लासेसचा यूज काय आहे, अडॉप्टर क्लासेस दीज आर दी युअर क्लास व्हर्जन ऑफ युअर लिस्नर्स. म्हणजे तुमचे लिस्नर्स हे क्लास मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. तुमचे लिस्नर हे क्लास मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. कशासाठी कन्वर्ट केलेले आहेत, because there is a drawback of your listener, all the methods must be implemented. मग तुम्हाला समजा 7 मेथड आहेत आणि 7 मेथड पैकी एकच मेथड इम्प्लिमेंट करायची असेल, यू कॅन नॉट डू इट विथ लिस्नर. लिस्नरचा वापर करून तुम्ही ते करू शकत नाही. मग त्यासाठी काय केलं, जावा हॅज प्रोव्हाइडेड क्लास व्हर्जन्स फॉर युअर इव्हेंट लिस्नर. मीन्स ऑल द लिस्नर्स आर कन्वर्टेड इनटू क्लासेस अँड such a classes are called as adapter classes. त्या क्लासला काय म्हणलं जातं या ठिकाणी, adapter classes. लक्षात राहील. where adapter classes will give partial implementation of methods. त्या ठिकाणी तुम्ही partial methods means what, 2 करायचे, 3 करायचे, 1 करायचे, ते तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला किती मेथड्स इम्प्लिमेंट करायचे ते. लक्षात राहील. ठीक आहे. नाउ हाऊ टू यूज these adapter classes. बघा आता अडॉप्टर क्लासेस कसे यूज केले जातात ते. ठीक आहे. आता अडॉप्टर क्लासेस तर तुम्हाला कळलं काय, अडॉप्टर क्लासेस हे इव्हेंट लिस्नर तुमचे कन्वर्ट केलेले क्लासेस मध्ये. का कन्वर्ट केलेले, बिकॉज यू कॅन डू पार्शियल इम्प्लिमेंटेशन ऑफ मेथड. तुम्ही कमी प्रमाणात मेथड यूज करता याव्यात त्यासाठी तुम्हाला काय केलंय, अडॉप्टर क्लासेस प्रोव्हाइड केलेले. ठीक आहे. नाउ वन मोर थिंग, as you are using the adapter classes in your program, ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम मध्ये adapter classes यूज करता, ठीक आहे, means here you can extend only one class at a time. तुम्ही एका वेळेला एकच क्लास काय करू शकता, एक्सटेंड करू शकता. ठीक आहे. जावा मध्ये फक्त आपण एकच क्लास एक्सटेंड करू शकतो. नंबर ऑफ इंटरफेसेस तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता, बट while extending the class you can extend only one class. ठीक है. So whenever adapter classes are used you can extend only one class. ठीक है. For example बघा, क्लास समजा तुमचा माउस अडॉप्टर आहे, माउस अडॉप्टर डेमो. ठीक आहे. आता आपण लिस्नर ज्यावेळेस यूज केला त्यावेळेस एक्सटेंड्स फ्रेम आणि इम्प्लिमेंट्स माउस लिस्नर केलं होतं. ठीक आहे. पण नाव हिअर वी आर गोइंग टू एक्सटेंड दी अडॉप्टर क्लासेस. त्यामुळे इथे लिहिताना एक्सटेंड्स माउस अडॉप्टर काय केलं आपण, क्लास माउस अडॉप्टर डेमो एक्सटेंड्स अडॉप्टर. बघा आता इथं फ्रेम आपण इनहेरिटन्सनं तयार केलेली नाहीये किंवा इनहेरिटन्सनं फ्रेम तयार करत नाही. आपण फ्रेम कुठून तयार करतो ह्या ठिकाणी, हिअर वी आर गोइंग टू क्रिएट द फ्रेम बाय असोसिएशन. कशाने तयार करतोय आपण, असोसिएशन. बिकॉज वी कॅन नॉट एक्सटेंड मोर दॅन 2 क्लासेस.
2 पेक्षा जास्त क्लास तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे एक्सटेंड करताना एकच क्लास एक्सटेंड केलाय, तो पण इव्हेंट हँडलिंग साठी. कुठला क्लास एक्सटेंड केलाय आपण? माऊस अडॅप्टर. ठीक आहे, बघा माऊस अडॅप्टर डेमो तुमचा कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, कन्स्ट्रक्टर मध्ये नाव क्रिएट अ फ्रेम. फ्रेम f इज इक्वल टू न्यू फ्रेम. ठीक आहे, मग त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता f डॉट सेट टायटल. काय तुमचं टायटल असेल ते f डॉट सेट साइज 500 by 500. then f dot set visible and bracket मध्ये true. ठीक आहे, here we are going to create a frame by association. या ठिकाणी association फ्रेम तयार करतोय. ठीक आहे, now whenever we are using the mouse listener we have to register it first. आपल्याला काय करावं लागतं? रजिस्टर करावं लागतं. सेम ह्या ठिकाणी माउस इव्हेंट रजिस्टर करताना सेम आहे तसे यूज केलं जातं. काय? f dot add mouse listener in bracket this. In bracket this. So in this way first step we have done the registration of your event. तुमचा इव्हेंटचं रजिस्ट्रेशन केलं. कुठला इव्हेंट जनरेट होणार आहे तुमचा? तो माउस इव्हेंट रजिस्टर होणार किंवा जनरेट होणार आहे. त्यासाठी रजिस्टर करताना काय केलं आपण? माउस लिस्नर. ठीक आहे, नाव whenever we are using mouse listener interface. ठीक आहे, whenever we are implementing mouse listener interface किती मेथड यूज करतो आपण? किती मेथड आपल्याला लिहाव्या लागत होत्या किंवा इम्प्लिमेंट करावं लागत होत्या? वी हॅव टू इम्प्लिमेंट 5 मेथड्स. कुठलं? तुमचं प्रेस्ड, रिलीज, क्लिक, एंटर्ड अँड एक्झिटेड. नाव whenever you are using a mouse adapter you can implement number of methods or any number of methods from that class. त्या क्लास मधल्या तुम्ही पाहिजे तेवढ्या मेथड इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा मला एकच मेथड इम्प्लिमेंट करायचे. काय? पब्लिक व्हाईड माउस क्लिक माउस इव्हेंट यमी. ठीक आहे, ग्राफिक्स g is equal to get graphics. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही म्हणू शकता g डॉट ड्रॉ ओव्हल म्हणा किंवा फिल ओव्हल यमी डॉट गेटेक्स yummy dot get y 5. ठीक आहे, 5 मेथड होत्या. 5 पैकी आपण एकच मेथड इम्प्लिमेंट केलेली आहे. ठीक आहे, दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ युजिंग अडॅप्टर क्लासेस. हे तुमचं अडॅप्टर क्लासेस यूज करताना मेन ऍडव्हान्टेज राहील. काय? तुम्ही नंबर ऑफ मेथड्स त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. एनी नंबर ऑफ मेथड्स यू कॅन इम्प्लिमेंट. तुम्हाला दुसरी मेथड लिहायची आहे माउस क्लिक लिहा. अजून एक लिहायची आहे माउस एंटर्ड लिहा. ठीक आहे, पण ज्या मेथडची खरंच गरज आहे, आता माउस एंटर्ड झाला, एक्झिट झाला, प्रेस झाला, रिलीज झाला, त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं नाहीये. क्लिक केल्यानंतर काहीतरी जनरेट होते, त्याच्यामुळे फक्त आपण कुठली मेथड एंटर केली या ठिकाणी? माउस क्लिकड मेथड फक्त यूज करतोय. ठीक आहे, बाकी तुमचं आहे तसंच आहे. काय? व्हाईट मेन ही तुमची मेन मेथड. ठीक आहे, न्यू माउस अडॅप्टर डेमो. Okay, so in this way your all the adapter classes are used. ह्या पद्धतीने तुमचे सगळे अडॅप्टर क्लासेस यूज केले जातील. फक्त एक चेंज तुमच्या प्रोग्राम मध्ये आहे. काय चेंज केलाय? एक्सटेन्स अडॅप्टर. एवढा चेंज आहे. तुमचा प्रोग्राम बाकीचा आहे तसा आहे. आता इथं एक्सटेन्स फ्रेम करत नाहीये,
त्यामुळे आपण फ्रेम इथं असोसिएशन तयार केले का, बिकॉज वी कॅन इम्प्लिमेंट वन क्लास ऍट अ टाइम, एका वेळेला एकच क्लास आपण एक्सटेंड करू शकतो. त्यामुळे एक्सटेंड करताना काय करतोय आपण, अडॅप्टर क्लासेस एक्सटेंड करतोय आणि त्याच्याऐवजी फ्रेम ते आपण कसं तयार करतो, या ठिकाणी असोसिएशन तयार करतोय. लक्षात राहील. प्रोग्राम मध्ये कोणाला काय डाऊट असेल तर विचारा. समजलाय का प्रोग्राम? स्पीक आउट. येस सर. सगळ्यांना समजलाय प्रोग्राम काय केलाय तो? ठीक आहे. येस सर. नाव नेक्स्ट बघा, हे झालं तुमचं माऊस अडॅप्टर. त्याच पद्धतीने तुमचं माऊस मोशन अडॅप्टर आहे. त्यानंतर विंडो अडॅप्टर आहे, विंडो फोकस अडॅप्टर आहे. देयर आर नंबर ऑफ अडॅप्टर क्लासेस अवेलेबल. देयर आर नंबर ऑफ अडॅप्टर क्लासेस अवेलेबल आहेत. ठीक आहे. लिस्नर, तुमचे जेवढ्या लिस्नरला एकापेक्षा जास्त मेथड आहेत, तो सगळे लिस्नर्स हे अडॅप्टर क्लासेस मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा तुमचं विंडो लिस्नर तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे. विंडो लिस्नरचे किती मेथड्स आहेत रे? हाऊ मेनी मेथड्स आर देअर फॉर युअर विंडो लिस्नर? 7 मेथड्स आर देअर. कुठलं? ऍक्टिव्हेटेड, डीऍक्टिव्हेटेड, ओपन, क्लोज, आयकोनिफाईड, डीआयकोनिफाईड. ठीक आहे. आणि अजून एक कुठली राहिली? क्लोजिंग. क्लोजिंग, विंडो क्लोजिंग. ठीक आहे. ह्या 7 मेथड पैकी तुम्हाला फक्त कुठल्या मेथडची गरज लागते, फक्त त्या ठिकाणी तेवढीच मेथड इम्प्लिमेंट करा. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू इम्प्लिमेंट द विंडो क्लोजिंग मेथड, जर विंडो क्लोजिंग मेथड तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे, जस्ट एक्सटेंड युअर क्लास विथ विंडो अडॅप्टर. कशाने एक्सटेंड करायचा? विंडो अडॅप्टरनं. आणि फक्त एक मेथड इम्प्लिमेंट करा. कुठली? तुमची विंडो क्लोजिंग. लक्षात राहील. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल हाऊ युअर अडॅप्टर क्लासेस आर क्रिएटेड. ठीक आहे. बघा, पहिल्यांदा अडॅप्टर क्लासेस तुम्हाला कुठले कुठले आहेत अडॅप्टर क्लासेस बघायचे दिसतंय. दिसते का सगळ्यांना स्क्रीन? येस सर. कुठला आहे? विंडो अडॅप्टर क्लास. कशासाठी आहे? विंडो लिस्नर साठी. की अडॅप्टर, माउस अडॅप्टर, माउस मोशन अडॅप्टर, फोकस अडॅप्टर, कंपोनेंट अडॅप्टर, कंटेनर अडॅप्टर. All these are the adapter classes, and these adapter classes are divided into 3 packages. 3 पॅकेज मध्ये डिवाइड झालेले आहेत. पहिला आहे java.awt.event, हे पहिलं पॅकेज. त्यानंतर java.awt.dnd दुसरं पॅकेज, आणि java.javax.swing.event, दिस इज युअर थर्ड पॅकेज. ठीक आहे. त्या दुसरे जे 2 पॅकेजेस आहेत, ठीक आहे, त्यातले अडॅप्टर क्लासेस तुम्हाला स्टडीला नाहीये, तरी पण या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. java.awt.dnd अडॅप्टर क्लासेस कुठले आहेत? ड्रॅग सोर्स अडॅप्टर आणि ड्रॅग टार्गेट अडॅप्टर. ठीक आहे. तसंच स्विंग अडॅप्टर क्लासेस पण दिलेले आहेत. काय? माउस इनपुट अडॅप्टर, इंटरनल फ्रेम अडॅप्टर. ठीक आहे. हे तुमचे 2 एक्स्ट्रा पॅकेजेस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अडॅप्टर क्लासेस प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. आपण बघणार आहेत कुठले? हे तुमचे सगळे अडॅप्टर क्लासेस आहेत. विंडो, की, माउस, माउस मोशन, फोकस अडॅप्टर, कंपोनेंट अडॅप्टर अँड कंटेनर अडॅप्टर. ठीक आहे. बघा, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला विंडो अडॅप्टरचं एक एक्झाम्पल देतो. हाऊ टू डू दिस. इनपुट java.awt.start, import java.awt.event.start. ठीक आहे. आता क्लास माउस अडॅप्टर डेमो बघूया. माउस अडॅप्टर डेमो एक्सटेंड्स माउस अडॅप्टर. ठीक आहे. म्यूट युअरसेल्फ.
ठीक आहे बघा, आता इथं आपण एक्सटेन्स फ्रेम केलेलं नाहीये, पण फ्रेम आपण या ठिकाणी तयार करू शकतो. काय फ्रेम f इज इक्वल टू न्यू फ्रेम, ठीक आहे. त्यानंतर f डॉट सेट टायटल, f डॉट सेट साइज, and finally f dot set visible. Okay, and here you can implement that interface or that method by registering it. F dot add mouse listener. This. Okay. आणि एक मेथड कुठली इम्प्लिमेंट करा, पब्लिक void mouse click, mouse event. Graphic sheet is equal to get graphics. Okay, g dot fill open, m dot get x, m dot get y, print a. ठीक है, बघा चेक करा. जावा सी माउस अडॅप्टर डेमो. graphics. तर ठीक आहे, त्याच्याऐवजी आपण काहीतरी प्रिंट करून चेक करूया. डिस्प्ले इथे चेक करूया. डिस्प्ले डॉट आउट डॉट प्रिंट ठीक आहे. आता या ठिकाणी बघा मेसेज आपला काय होतोय, क्लिक राईट. चेक करा. बघा आता मी जेवढ्या वेळा क्लिक करेन फक्त क्लिक त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज डिस्प्ले येतोय. ठीक आहे, फक्त एकच मेथड आपण इम्प्लिमेंट केले, तुम्हाला सगळ्या मेथड इम्प्लिमेंट करायची गरज त्या ठिकाणी लागत नाही. लक्षात राहील. ठीक आहे, समजले का सगळ्यांना? Yes, sir. राईट. म्हणजे कशामुळे होतं तुमचं पॉसिबल, दिस इज ओनली पॉसिबल ड्यू टू युअर माउस अडॅप्टर किंवा अडॅप्टर क्लासेस. कशामुळे पॉसिबल आहे, फक्त तुम्हाला अडॅप्टर क्लासेस मुळे पॉसिबल आहे की तुम्ही पाहिजे तेवढ्या मेथड त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. ठीक आहे, आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया आपण, विंडो अडॅप्टरचं बघूया. आता विंडो मध्ये तर तुमच्याकडे 7 मेथड्स आहेत. विंडो मध्ये किती मेथड्स लागतात तुम्हाला? 7 मेथड. ठीक आहे, त्यातले आपण एक मेथड इम्प्लिमेंट करूया, विंडो अडॅप्टर डेमो. ठीक आहे, बघा
फ्रेंड ऑब्जेक्ट फक्त बाहेर तयार करतो जेणेकरून सगळीकडे यूज व्हावं. फ्रेंड आता f डॉट ऍड विंडो लिस्नर, विंडो लिस्नर, ठीक आहे. आणि मेथड्स त्या ठिकाणी 7 मेथड्स आहेत. ओपन, क्लोज, ऍक्टिव्हेटेड, डीऍक्टिव्हेटेड. त्यापैकी एकच मेथड इम्प्लिमेंट करतोय, पब्लिक वाइड विंडो क्लोजिंग. विंडो इव्हेंट, okay, f dot display, this will close your window. ही तुमची विंडो काय करेल त्या ठिकाणी क्लोज करेल, ठीक आहे. विंडो अडॅप्टर डेमो. विंडो अडॅप्टर, ठीक आहे. ही विंडो तुमची चालू झाली, क्लोज केली, क्लोज होते, ठीक आहे. हा कशासाठी इव्हेंट फक्त लिहिलाय आपण, विंडो क्लोज करण्यासाठी फक्त एक मेथड इम्प्लिमेंट केली, कुठली तुमची विंडो क्लोजिंग, ठीक आहे. बाकीच्या मेथड तुम्हाला 2 करायचे, 3 करायचे, 4 करायचे, जेवढ्या मेथड्स तुम्हाला इम्प्लिमेंट करायचे तेवढ्या मेथड तुम्ही या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता, ठीक आहे. यू हॅव टू जस्ट एक्सटेंड युअर अडॅप्टर क्लासेस. तुम्हाला फक्त अडॅप्टर क्लासेस त्या ठिकाणी एक्सटेंड करायचे, ठीक आहे. लक्षात राहील का सगळ्यांच्या? लक्षात राहील का सगळ्यांच्या? Yes, sir. Yes, sir. So these are the 2 examples of using the adapter classes. मग त्याच पद्धतीने तुम्ही माउस मोशन अडॅप्टर इम्प्लिमेंट करा, त्यानंतर फोकस अडॅप्टर इम्प्लिमेंट करा, कंपोनेंट अडॅप्टर इम्प्लिमेंट करू शकता, कंटेनर अडॅप्टर तुम्हाला इम्प्लिमेंट करता येतं. लक्षात राहील, ऑल द अडॅप्टर क्लासेस आर इम्प्लिमेंटेड इन दिस मॅनर. ह्या पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. लक्षात राहील, ठीक आहे. नाउ these all are about the your adapter classes. ते सगळं तुमचं अडॅप्टर क्लासेस बद्दल होतं, ठीक आहे. जे आपण लिस्नर, हे सगळे लिस्नर तुमचे अडॅप्टर क्लासेस मध्ये कन्वर्ट केलेले आहेत, ठीक आहे. किंवा ते ज्या क्लास मध्ये कन्वर्ट केलेले आहेत त्या क्लासला काय म्हणलं जातं या ठिकाणी, अडॅप्टर क्लासेस, ठीक आहे. नाउ नेक्स्ट, इनर क्लासेस. ऐकलाय का शब्द इनर क्लासेस? शब्द ऐकलाय का इनर क्लासेस? Yes, sir. काय इनर क्लासेस? दिस इज द कन्सेप्ट वेअर यू कॅन डिफाइन वन क्लास इनटू दी अनदर क्लास. एका क्लास मध्ये दुसरा क्लास डिफाइन करणे त्याला काय म्हणलं जातं, इनर क्लासेस, ठीक आहे. नाउ दिस इनर क्लासेस आर बेसिकली यूज फॉर युअर इव्हेंट हँडलिंग. हे कशासाठी यूज केले जातात? इव्हेंट हँडलिंग मध्ये जास्त प्रमाणात तुमचे इनर क्लासेस यूज केले जातात. त्यातल्या त्यात अनोनिमस इनर क्लास हा एक पुढचा कन्सेप्ट आहे. त्याच्या पुढचा जो कन्सेप्ट आहे दॅट इज नथिंग बट अनोनिमस इनर क्लास. पहिल्यांदा आपण इनर क्लास म्हणजे काय बघूया आणि त्यानंतर अनोनिमस इनर क्लास. ते अनोनिमस इनर क्लास हा इव्हेंट हँडलिंग मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात यूज केला जाणारा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. जेवढे काही प्रोग्राम्स आहेत जावा इव्हेंट हँडलिंग मध्ये लिहिले गेलेले सगळे प्रोग्राम तुमचे अनोनिमस इनर क्लास मध्ये लिहिले जातात, ठीक आहे. मोठे मोठे कंपनीचे सॉफ्टवेअर तयार करताना सेम कन्सेप्ट यूज करावा लागतो, अनोनिमस इनर क्लासेस, ठीक आहे. बट बिफोर दॅट वी विल सी व्हॉट इज मीन बाय द इनर क्लास. त्याच्या अगोदर आपण बघूया इनर क्लास म्हणजे काय, ठीक आहे. सो इनर क्लास इज नथिंग बट a class is defined within another class. एका क्लास मध्ये आपण दुसरा क्लास यूज करतोय किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ नेस्टेड क्लासेस. त्याला दुसरं नाव काय आपण देऊया या ठिकाणी, नेस्टेड क्लास, ठीक आहे. त्याला दुसरं नाव काय देऊ आपण, नेस्टेड क्लास. नाउ whenever we are using the inner classes, that inner class it is used for your event handling.
तो कशासाठी यूज केला जातो, इव्हेंट हँडलिंग साठी यूज केला जातो. ठीक आहे, जो काही तुमचा इनर क्लास असणार आहे, दॅट इनर क्लास दिस विल इम्प्लिमेंट द ऍक्शन. ते काय जनरेट करेल त्या ठिकाणी, इव्हेंट हँडल करेल, किंवा जे काही तुम्हाला ऍक्शन परफॉर्म करायचे आहे इव्हेंट जनरेट झाल्यानंतर ते तुमचं इनर क्लास ठरवतं. त्या ठिकाणी कोण ठरवतं, इनर क्लास. ठीक आहे, आतापर्यंत जे आपण प्रोग्राम लिहिले होते, प्रत्येक प्रोग्राम मध्ये आपण काय लिहिलं होतं, ऍक्शन लिस्नर. ठीक आहे, ऍड ऍक्शन लिस्नर. ब्रॅकेट मध्ये काय लिहित होतो रे, लिहिलं ना, दिस. बरोबर आहे का, काय लिहिलं होतं आतापर्यंत, ऍड ऍक्शन लिस्नर आणि ब्रॅकेट मध्ये दिस, आयटम लिस्नर इन ब्रॅकेट दिस, माउस लिस्नर इन ब्रॅकेट दिस. ठीक आहे, दॅट दिस इंडिकेट यू आर युजिंग द करंट ऑब्जेक्ट ऑफ युअर क्लास. तुम्ही त्या ठिकाणी ज्या क्लासमध्ये ते इम्प्लिमेंट करताय त्या क्लासचा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी रेफर करत होता. त्या क्लासचा ऑब्जेक्ट काय केला आपण, रेफर केला, आणि त्याच क्लासमध्ये आपण मेथड लिहित होतो इम्प्लिमेंट साठी. नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू क्रिएट अ सेपरेट क्लास फॉर युअर माउस हँडलिंग. माउस हँडलिंग साठी आपण एक सेपरेट क्लास तयार करणार आहोत, आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी रजिस्टर करणार आहोत. त्या क्लासचा ऑब्जेक्ट काय करायचं, आपल्याला रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे, लक्षात राहील. आतापर्यंत आपण दिस लिहिलं, दिस हे काय रिप्रेझेंट करतं, करंट रेफरन्स रिप्रेझेंट करतं, किंवा करंट ऑब्जेक्ट. जसं आपण लिहिलं होतं काय, क्लास माउस इव्हेंट डेमो. ठीक आहे, एक्सटेंड्स फ्रेम. ठीक आहे, ज्यावेळेस आपण दिस लिहितो मीन्स वी आर इम्प्लिमेंटिंग और वी आर रेफरिंग टू द ऑब्जेक्ट. कुठला ऑब्जेक्ट रेफर करत होतो, माउस इव्हेंट डेमोचा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी रेफर करत होतो, आणि त्याच क्लासमध्ये मेथड इम्प्लिमेंट होत होते. ठीक आहे, आपल्याला सेम करायचंय, फक्त दिसच्या ऐवजी आपण एक नवीन क्लास त्याच क्लासमध्ये लिहिणार आहोत, आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट या ठिकाणी आपण पास करणार आहोत. ठीक आहे, बघा हाऊ टू डू दिस. ठीक आहे, बघा इम्पोर्ट तुमचं काय असेल ते, इम्पोर्ट java dot awt dot star, then import java dot awt dot event dot star. Okay, now I'm going to create a class mouse demo. Okay, extends frame. एक्सटेंड काय केलं आपण, फ्रेम. आपला प्रोग्राम आहे तसाच राहणार आहे, आपल्या प्रोग्राम मध्ये काही चेंज होणार नाहीये. ठीक आहे, फक्त इनर क्लास जो ऍड होणार आहे त्या इनर क्लासला आपण नवीन ऑब्जेक्ट जो काही इनर क्लासचा असेल तो फक्त रजिस्टर करणार आहोत. ठीक आहे, बघा त्यानंतर माउस डेमो. ठीक आहे, हियर सेट टायटल, then set visible, then set size. या तुमच्या गोष्टी कन्स्ट्रक्टर मध्ये राहील. त्यानंतर बघा आता या ठिकाणी ऍड माउस लिस्नर काय केलं आपण, ऍड माउस लिस्नर. आता इथं ब्रॅकेट मध्ये आपण पहिल्यांदा दिस देतोय. ठीक आहे, आणि दिस लिहिल्यानंतर कुठली मेथड इम्प्लिमेंट करू तर आपण पब्लिक वाइड, समजा माउस क्लिकड आहे, माउस इव्हेंट यमी. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एखादा लिस्नर ऍड करतो त्या ठिकाणी वी हॅव टू इम्प्लिमेंट ऑल द मेथड्स. ठीक आहे, तर त्यातली एक मेथड आपण माउस क्लिकड दिली, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट क्लिक. बघा ही आपली मेथड आहे. ही काय झाली आपली मेथड. नाव व्हॉट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू हँडल दिस मेथड इन वन ऑफ द क्लास.
ह्या मेथड साठी एक आपण क्लास तयार करूया. काय क्लास माय माऊस डेमो. कुठला क्लास तयार केला आपण माय माऊस डेमो which extends माऊस अडकते. ठीक आहे. here we have handled your mouse clicked event. कुठला इव्हेंट हँडल करतोय माऊस क्लिक्ड. कुठल्या क्लास मध्ये हँडल करतोय आपण माय माऊस डेमो मध्ये. ठीक आहे. आता ज्या क्लास मध्ये तो इव्हेंट आपण ऑकर करतोय किंवा हँडल करतोय त्या क्लासचा ऑब्जेक्ट तुम्हाला कुठं पास करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही इव्हेंट रजिस्टर करताय त्या ठिकाणी तो पास करा. म्हणजे या दिसच्या ऐवजी तुम्हाला काय लिहायचंय फक्त आता न्यू माय माऊस डेमो. न्यू माय माऊस डेमो. So here we are registering the event for the class my mouse demo and where my mouse demo जे आहे तुमचा this will handle that event. तो काय करतो त्या ठिकाणी हँडल करतोय. आतापर्यंत आपण सेपरेट क्लास तयार केलेला नव्हता त्याच्यामुळे आपण काय लिहितो त्या ठिकाणी दिस लिहित होतो. आता इव्हेंट हँडल करण्यासाठी आपण सेपरेट क्लास लिहितोय. ठीक आहे. त्यामुळे ज्या क्लासमध्ये इव्हेंट हँडल होतंय त्या क्लासचं रजिस्ट्रेशन त्या क्लासच्या ऑब्जेक्टचं रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी करायचंय. लक्षात राहील. मग हा तुमचा क्लास इथे चालू झाला. त्या क्लासमध्ये पहिला कन्स्ट्रक्टर झाला. त्या क्लासमध्ये तुमचा दुसरा क्लास झाला आणि त्याच्यानंतर मग तुमची मेन मेथड void main. त्याच्यामध्ये आपण काय करतोय त्याचा रेफरन्स तयार करतोय न्यू माऊस डेमो. ठीक आहे. and finally your class close here close class. ठीक आहे. मग बघा एका क्लास मध्ये आपण दुसरा क्लास लिहितोय. हा माऊस डेमो होता. त्या माऊस डेमो मध्ये पहिला कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर नंतर लगेच आपण दुसरा क्लास लिहिलाय आणि त्या क्लास नंतर काय तुमची मेन मेथड आहे. सो युअर माय माऊस डेमो इट इज डिफाइंड विदिन द क्लास. कुठल्या क्लास मध्ये डिफाइन करतोय आपण माऊस डेमो क्लास मध्ये डिफाइन करतोय. सो दिस इज कॉल्ड ॲज अ इनर क्लास. त्याला काय म्हणलं जातं त्या ठिकाणी इनर क्लास वेअर युअर इनर क्लास इज रिस्पॉन्सिबल फॉर हँडलिंग द इव्हेंट. तुमचा इनर क्लास काय करेल त्या ठिकाणी इव्हेंट हँडल करेल. लक्षात राहील. काय फरक केलाय फक्त आपण दिसच्या ऐवजी एका क्लासचा ऑब्जेक्ट लिहिला आणि त्या क्लासमध्ये इव्हेंट इम्प्लिमेंट केली. लक्षात राहील. ठीक आहे. कोणाला काय डाऊट आहे का ह्याच्यामध्ये इनर क्लास डेमो काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. समजलंय का सगळ्यांना. Yes, sir. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल हाऊ युअर इनर क्लासेस आर क्रिएटेड. ठीक आहे. बघा import java.awt.start then import java.awt.event.start. ठीक आहे. क्लास डिफाइन करूया इनर माउस डेमो. ठीक आहे. एक्सटेंड्स फ्रेम. ठीक आहे. बघा आता ह्या क्लास मध्ये पहिल्यांदा मी कन्स्ट्रक्टर लिहितोय फ्रेम तयार करण्यासाठी. सेट टायटल then set size. ठीक आहे. आणि सेट विजिबल. राईट.
ह्या ठिकाणी रजिस्टर करताना आपण ऍड माउस लिस्नर रजिस्टर करत होतो, इथं दिस देत होतो. ठीक आहे. आता ह्या दिसच्या ऐवजी आपण काय करतोय, वी आर गोइंग टू डिफाइन अ न्यू क्लास. बघा, क्लास माय माउस, माय इनर माउस, चला माय इनर माउस. ठीक आहे. एक्सटेंड्स काय, माउस अडॅप्टर. ह्या क्लासमध्ये आपण इव्हेंट जनरेट करतोय किंवा हँडल करतोय पब्लिक वाइड माउस क्लिक, माउस इव्हेंट system dot out dot print. ठीक आहे. आणि हा जो क्लास आहे आपला इनर क्लास, ज्याच्यामध्ये आपण माउस अडॅप्टर एक्सटेंड करतोय आणि तो हँडल करतोय, त्याचा ऑब्जेक्ट तुम्हाला दिसच्या ऐवजी पास करायचा. म्हणजे काय, न्यू like this. ठीक आहे. So here we are using one inner class, that is a my inner mouse, and this is registered by using add mouse listener. ब्रॅकेट मध्ये ऑब्जेक्ट रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला, त्या ठिकाणी ऑब्जेक्ट द्यायचा आहे. ठीक आहे. मेन मेथड द्या, पब्लिक वर्ड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट्स न्यू इनर माउस डेमो. ठीक आहे. चेक करा, बघा, जावा सी इनर माउस डेमो. ओके. पब्लिक स्टॅटिक राइट. बघा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिकर मॅसेज येते तिथं, लक्षात राहील. ठीक आहे. हे जे कन्सेप्ट आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ इनर क्लास. याला काय म्हणलं जातं, इनर क्लास. म्हणजे एका क्लास मध्ये आपण दुसरा क्लास देतोय. ठीक आहे. नाउ देयर इज अनदर कन्सेप्ट. बघा, आता त्या ठिकाणी दुसरा एक कन्सेप्ट आहे. दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट अनोनिमस इनर क्लास. ठीक आहे. आता अनोनिमस चा अर्थ काय होतो रे, एनीवन. अनोनिमस मीन्स माहिती आहे का, सर आपली आयडेंटिटी हाईड करून राहणं. आयडेंटिटी हाईड करून राहणे म्हणजे काय, हियर द क्लास डज नॉट हॅव एनी नेम. अनोनिमस इनर क्लास म्हणजे काय, तो इनर क्लास आहे, फक्त त्याला कुठलंही नाव नाही. तो काय तुमचा इनर क्लास आहे, फक्त त्याला कुठलंही नाव नाही. मग आता ह्यातला इनर क्लास कुठला आहे तुमचा, इनर क्लास कुठला आहे तुमच्या ह्या प्रोग्राम मध्ये, माय इनर माउस. माय इनर माउस. ठीक आहे. आता बघा, मी सेम प्रोग्राम लिहितो किंवा कॉपी पेस्ट करतोय आणि ह्याला 1 देतो किंवा त्याच्या पुढे an जोडतो मी, आपल्याला कळावं. an इनर क्लास. an इनर क्लास म्हणजे काय, अनोनिमस इनर क्लास. ठीक आहे. अनोनिमस इनर माउस डेमो. राइट. का आता ह्या क्लास मध्ये आपण आपल्या क्लासला नाव दिले काय, माय इनर माउस एक्सटेंड्स माउस अडॅप्टर. ठीक आहे. नाउ व्हाट वी आर गोइंग टू डू, वी आर गोइंग टू रिमूव्ह दिस नेम. आपण हे नाव रिमूव्ह करणार आहोत. आपण हे काय करणार आहे, नाव या ठिकाणी रिमूव्ह करणार आहोत. मग त्याच्याऐवजी तुम्हाला काय करायचंय, बघा, व्हाईल रिमूव्हिंग दिस क्लास. आता हा क्लास कशाला एक्सटेंड करतोय, कशाला एक्सटेंड करतोय, तो माउस अडॅप्टरला एक्सटेंड करतोय.
बरोबर आहे. कशाला एक्सटेंड करतोय माउस अडॅप्टर. सो इन्स्टेड ऑफ युजिंग दिस वी आर गोइंग टू डायरेक्टली यूज माउस अडॅप्टर here. माउस अडॅप्टर ठीक आहे. आणि ह्या माउस अडॅप्टरच्या अंडर we are going to implement that method. आपण ती मेथड काय करणार या ठिकाणी इम्प्लिमेंट करणार आहोत. ठीक आहे. मेथड इम्प्लिमेंट करायची आपल्याला this method. In this way your class is implemented. त्या पद्धतीने तुमचा इनर क्लास इम्प्लिमेंट केला जातो. ठीक आहे. बघा इथे जे ब्रॅकेट क्लोज होत होतं, ब्रॅकेट आणि कॉमा पुढे देत होतो आपण, ते ब्रॅकेट आणि कॉमा कुठे दिले आपण या ठिकाणी दिले. ठीक आहे. कारण त्या क्लासच्या ऑब्जेक्ट किंवा त्या क्लासच्या ऑब्जेक्ट नंतर लगेच आपण क्लासची सुरुवात केली, त्या क्लासमध्ये मेथड लिहिले आणि त्या मेथड मध्ये आपण ऍक्शन लिहिली. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन इम्प्लिमेंट anonymous inner class. बघा त्या ठिकाणी माउस अडॅप्टर हा जावाचा क्लास आहे. माउस अडॅप्टर कोणाचा क्लास आहे जावाचा. ठीक आहे. आता डायरेक्ट आपण जावाचा क्लास यूज करतोय विदाउट युजिंग एनी इनर क्लास ऑब्जेक्ट. आपण कुठलाही इनर क्लासचा ऑब्जेक्ट तयार न करता डायरेक्ट आपण कुठला क्लास यूज करतोय जावाचा क्लास यूज करतोय. ठीक आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी जो इनर क्लास आहे दॅट इनर क्लास इज हिडन. तुमचा इनर क्लास कसा या ठिकाणी हिडन आहे. ठीक आहे. सच क्लासेस इट इज कॉल्ड एज अ anonymous inner class. हे काय असते तुमचे anonymous inner class. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सगळे क्लासेस इम्प्लिमेंट करू शकता किंवा जावा मध्ये एखादा इव्हेंट हँडलिंगचा प्रोग्राम जर लिहायचा झाला, सगळे प्रोग्राम तुमचे ह्या पद्धतीने लिहिले जातात. सगळे प्रोग्राम तुमचे ह्या पद्धतीने लिहिले जातात. ठीक आहे. बघा फॉर एक्झाम्पल हाऊ टू एक्झिक्यूट इट. जावा सी एन इनर माउस डेमो. ठीक आहे. क्लिक दिसते का इव्हेंट जनरेट झालेला. ठीक आहे. राईट. ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता यू कॅन इम्प्लिमेंट अनॉनिमस इनर क्लास. ठीक आहे. बघा दुसरं एक एक्झाम्पल देतो. आता आपले एखादे कॉम्पोनंट आहे. आता कॉम्पोनंट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकता. समजा मला बटनचा इव्हेंट लिहायचा आहे. ठीक आहे. काय म्हणू आपण त्या ठिकाणी बटन इव्हेंट डेमो. आता बटन वरती कुठला इव्हेंट जनरेट होतोय, बटन वरती कुठला इव्हेंट जनरेट होतो ऍक्शन इव्हेंट. ऍक्शन इव्हेंट जनरेट होतो. बरोबर आहे. बटन वरती कुठला होतो ऍक्शन इव्हेंट. त्यासाठी आपण कुठला लिस्नर इम्प्लिमेंट करतो ऍक्शन लिस्नर. ऍक्शन लिस्नर. ठीक आहे. आता सेम प्रोग्राम अनॉनिमस इनर क्लास में कसा लिहिला जातो. ठीक आहे. पहिल्यांदा मी बटन तयार करतोय. बटन बी इज इक्वल टू न्यू बटन. ठीक आहे. सबमिट. राइट. त्यानंतर ऍड बी अँड आपण आता इव्हेंट रजिस्टर करतो. आपण इव्हेंट रजिस्टर करताना काय करतो बी डॉट ऍड काय लिहितो ऍक्शन लिस्नर. ठीक आहे. अँड इन ब्रॅकेट वी आर युजिंग दिस. ब्रॅकेट मध्ये काय लिहितो आपण दिस. आता ह्या दिसच्या ऐवजी ब्रॅकेट मध्ये बघा
हे क्लोज्ड ब्रॅकेट आणि ओपन ब्रॅकेट याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय? फर्स्ट यूज अनोनिमस इनर क्लास ऍक्शन लिस्नर. काय केलं आपण? न्यू ऍक्शन लिस्नर त्याचा ऑब्जेक्ट तयार केला. ठीक आहे. आता हा तुमचा क्लास झाला. हा काय झाला? तुमचा क्लास. म्हणजे क्लास कुठून कुठपर्यंत आहे? ह्या ब्रॅकेट पासून ह्या ब्रॅकेट पर्यंत तुमचा क्लास. ठीक आहे. आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला मेथड लिहायची. कुठली? पब्लिक void action perform. Action event इथे काय? system dot out dot print बटन प्रेस. एवढंच तुम्हाला लिहायचं. बी डॉट ऍड ऍक्शन लिस्नर. दिसच्या ऐवजी आपण लिस्नर इम्प्लिमेंट करतो डायरेक्ट आणि त्याच्या आतमध्ये मेथड लिहितो. हे जे ब्रॅकेट आणि सेमीकोलन दिले ते कशाचे? तुमच्या ऍड ऍक्शन लिस्नर ज्या ठिकाणी रजिस्टर करतोय त्याचं तुमच्या या ठिकाणी क्लोज झालं. म्हणजे रजिस्ट्रेशन करतोय त्याच्या आतमध्येच इव्हेंट आपण हँडल करतो. ठीक आहे. बघा चेक करा. जावा सी बटन इव्हेंट डेमो. लास्ट ब्रॅकेट आहे. ठीक आहे. बघा हे बटन आहे. क्लिक केले की तुम्हाला बटन प्रेसचा मेसेज दिला जाईल. लक्षात येते का सगळ्यांना? ठीक आहे. समजले का? येस सर. तो त्या पद्धतीनं सगळे जावा मध्ये जेवढे काही तुमच्या इव्हेंट हँडलिंगची ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ह्या पद्धतीने लिहिले जातात. तुमचं रजिस्टर ज्या ठिकाणी रजिस्टर करताय त्याच ठिकाणी ते इव्हेंट हँडल करायला. ज्या ठिकाणी रजिस्टर करताय त्याच ठिकाणी तुम्ही इव्हेंट हँडल करू शकता. ठीक आहे. विंडो लिस्नरचं पण सेम. विंडो अडॅप्टर करा. विंडो मेथड त्या ठिकाणी डिस्प्ले द्या. विंडो क्लोजिंग एक मेथड लिहा. So such a classes these are called as anonymous inner class. त्याला काय म्हटलं जातं? Anonymous inner class. लक्षात राहील. ठीक आहे. पहिली गोष्ट बघितली आपण व्हॉट इज मीन बाय अडॅप्टर क्लास. सेकंड व्हॉट इज मीन बाय इनर क्लास. अँड थर्ड वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय द anonymous inner class. ठीक आहे. So